आनंदजी, भीमसेनजींसारखे गुरु तुम्हाला मिळाले पुढच्या टप्प्यामध्ये आणि त्यातून मग अभंगांची ती गोडी ही निर्माण होत गेली किंवा त्या अगोदरही ते होतं, पण भीमसेनजींबरोबर बसणं, त्यांच्याकडून ते ऐकणं आणि ते आपण व्यक्त करणं, त्यावेळेचा अनुभव कसा होता? भीमसेनजी मी नेहमी सांगतो की ते जेवढे चांगले गायक होते तर तेवढेच चांगले गुरुही होते. मी स्वतःला भाग्यवान असा समजतो. लहानपणापासूनच मला अतिशय चांगले गुरु मिळाले. सुरुवातीला चंद्रशेखर देशपांडे, मग पंडित यशवंतबुवा मराठे. मराठे गुरुजींच्याकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे, सुरुवातीचं फाउंडेशन ते धडे गिरवले. देशपांडे सरांच्याकडे बालगंधर्वांची गाणी शिकलो आणि मग भीमसेनजींचं गाणं खूप पहिल्यापासून आवडत असल्यामुळे त्यांना जाऊन जेव्हा विचारलं आणि ते जेव्हा हो म्हणले शिकवायला, तर तो माझ्या सांगीतिक करिअरमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा क्षण आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडनं मी गाणं शिकलोच, पण गाण्याबरोबरच इतर खूप गोष्टी शिकायला मिळायच्या. ते लोकांशी ज्या पद्धतीने वागायचे किंवा त्यांची संगीतावरची जी निष्ठा होती, गुरुवरची निष्ठा होती, तर ते असे खूप विशद करून स्वतःबद्दल बोलायचे नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून ते आम्हाला खूप काही शिकता यायचं. त्यामुळे आणि एक प्रकारचं एक दैवी व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे सुरांमध्ये पण ते आपल्याला जाणवायचं. ते जेव्हा शिकवत असायचे त्यावेळी सतत असं जाणवत राहायचं की आपणही तोच राग म्हणतोय, गुरुजी पण तोच राग म्हणतायत, पण त्यांच्या गाण्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी दैवी आहे. तर हे सतत जाणवत राहायचं. अगदी